कसं वाटलं? आधी विषय ऐकला, अपर्णाने ऐकवला पहिल्या वेळी, तेव्हाच अंगावर काटा आला. आणि मी त्यांचे फोटोग्राफ्स पाहिले ओरिजिनल मंगलाजींचे, आणि खरंच वाटलं काय विषय हा. मला शशांकजीनं तर खूप प्राऊड फील होतंय की आम्हाला तिच्या आई वडिलांची भूमिका करायला मिळते, कारण त्या दोघांनी ऍक्च्युअल किती हॅलो एक मिनिट हॅलो आता येतोय? हॅलो येतोय आता? मीडिया बॉक्स में देखो ना क्या प्रॉब्लम। पोडियम वरती येऊ दे, चालेल तुम्हाला पोडियम वरती? अरे मीडिया बॉक्स में जाके देखो, किसी का एक्सएलआर खराब होगा। अच्छा, कॅमेराचा ऑडिओ येत नाही. ओके आला? गणपती बाप्पा अलकाताई. खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती भारतातली ऍसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळते. आणि ज्या मंगलाजींच्या ऍक्च्युअल आई वडिलांनी जे सहन केलं असेल, म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई, तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे, खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवानीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो, आधी मी किती सुंदर दिसते, मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशा वेळी शिवानी जवळजवळ 90% मध्ये तिचा असा मेकअप होता, आणि त्या मुलींनी तो केला आणि 12-12 तास तिच्या मेकअपमध्ये असायचा. त्यामुळे मी शिवानीचे मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा भोशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन, म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळीच तिथे आज हजर आहोत. हे दोन आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं, उत्तम अभिनेता. म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मेघना एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान आहे. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला. एकदा जोरदार टाळ्या त्याची. शशांक दादा काय सांगता? वेगळा लुक होता तुमचा. हो, वेगळा लुक होता. ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको मला हा लुक दाढीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूया. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि मी पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मॅडमचं जे पुस्तक आहे ना सीरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावे लागतील, म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात. त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवानीचं आहे की ज्या वयामध्ये पोरकी नटून थटून छान मी कशी कॅमेरा समोर दिसते आहे, मला बघा जगा बघा ज्या पद्धतीने असतं त्याच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे. आणि मला तिचं मनापासून कौतुक आहे. आणि अलकाताईंविषयी म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिलाच सिक्वेन्स आपला मेणवलीच्या घाटावरती.
मेणवलीच्या घाटावरचा मला तो प्रसंग हे होतं की ज्यावेळेला शूटला चाललेलो होतो मी अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे एक ना काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बाप रे, म्हणजे एक सिरियल केल्यानंतर सेल्फी 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 म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार, मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली अलकाताई काम करत. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान अरुण सरांना जरा दाखवलं. आपण बोलूया स्टेजवरती. तुम्ही अगदी अरुणजी प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये, याबद्दल मला माफ करा. कारण पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलंय या सगळ्यांच्या वतीने असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिला. आणि ते कुठेही मेकअप वाटत नाहीये, हे तुम्ही नोटीस केलं असेल की ते इतकं नॅचरल आणि रिअल वाटतंय. सो मेकअप मत आणि अर्थात Cinematographer आणि त्या makeup दोघांचं हे कौशल्य आहे. तेव्हा थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेगमेंटकडे बोलूया. थँक्यू. मला खरंच